आज ही गर्दी सोन्याला बघण्यासाठी आली. बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यांचा देव म्हणलं तर सोन्या आहे आणि सोन्याच्या नावानं मैदान घेतलं. दादा काय सांगता? सोन्याच्या नावाने मी बिदाल दहीवडी आसपास परिसरांचे सर्वांचे मी राहुल गोरे मित्र परिवाराचे धन्यवाद मानतो का सर्वजण त्याची संकल्पना एवढी चांगली आहे का आपण आपला बैल हयात आहे तेव्हाच आपण मैदान घ्यायचं आणि दरवर्षी परंपरेनुसार प्रत्येक वर्षी हा मैदान चालू ठेवायचं सोन्याच्या नावात. तर मी सांगितलं हे तू राहुलचे जेवढा ग्रुप आहे सर्वांची नावं घेऊ शकत नाही. राहुल गोरे यांचं नियोजन म्हणजे केलं आणि मैदान चांगल्यापैकी केलंय. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा छान मैदान करायचं अजून प्रयत्न करू आणि इथं डबल बैल पलवला जात नाही. आणि ज्या इथं दुष्काळ भाग आहे मान तालुका बोला तर दुष्काळ भाग आहे पण दुष्काळ भागात सोन्याचं मैदान आहे सोन्याच्या नावाने. तर बलिराजा पण बैलावर प्रसन्न झाला आणि पाऊस चालू झालता आणि ज्या दिवशी बैलाला इथे आणला काल फाटीवर आणि फाटीवरनं बैल आणल्यापासून पाऊस गेला आणि बघा बलिराजाची किती कृपा आहे. आणि म्हणजे बैलाच्या पायात सोन्याच्या खूप मोठे गुण आहेत, सोनेरी गुण आहेत. आणि आता जेवढे आबाल भरून आलते आता सोनेरी किरण त्याच्या अंगावर पडायला लागली आणि त्याच्या नावाने मैदान आतापर्यंत खूप सुंदर असा चालू आहे. आता काल पाऊस येत होता म्हणजे पूर्णपणे. दादा बाईट दिली की मैदान 4 तारखेला घेऊया म्हणून, पण ते बाईट दिल्यानंतर लगेच ऊन पडलं. लगेच ऊन म्हणजे बैल फाटीवर आणल्यानंतर राहुल बोलला दादा बैलाला फाटीवर आणलाय बाईट द्यासाठी आणि ऊन चालू झाला. आणि हा भाग दुष्काळी असून मी मगाशी पण बोललेलो आहे दुष्काळी असून इथे मान तालुका बोलला तर दुष्काळीग्रस्त आहे. पण सोन्याच्या नावात मैदान घेतल्यामुळं म्हणजे बलिराजा पाऊस पण चालू झाला म्हणजे त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आणि कालपासून नाहीसा झाला बैल फाटीवर आल्यानंतर. सोन्या सुलतानचे मालक आहे तिकडे. दादा ही दोन्ही बैल देव आहेत एक प्रकारे तुमच्यासाठी आणि सगळ्या जगासाठी म्हणजे भारतासाठी. काय सांगतात? खरं तर सोन्या नावानं जे मैदान होणार होतं खरं तर मला कल्पना नव्हती. पण मी माझ्या प्रत्येक मुलाखती मैदानाची सांगतो की माझा जीवशिकंठचे मित्र जयेश पाटील सोनारपाडा आणि पप्पू शेठ मांगरूळ म्हणजे माझी मुंबईतली ही जी 2 माणसं आहेत का म्हणतो आपण म्हणजे एकदम म्हणजे जीवशिकंठचे म्हणतो ना तर तसं. परवा जयेश शेठचा असाच फोन आला की असं मैदान आहे. मी बोललो शेठ मी दुबईत असो म्हणजे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे सोन्याचं मैदान आहे ना म्हणजे आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतो ना लग्नाचा वगैरे आणि माणसं वेळात वेळ काढून येतात. मी सांगितलं की मी तुमच्या अगोदर हजर आहे. जय शेठ याच्या अगोदर मी मैदानात कदाचित हजर होतो सकाळी. म्हणजे सोन्या आणि खरं सांगायचं ना सोन्याबद्दल एवढं तुम्हाला ना आपुलकी माझ्या प्रत्येक मुलाखतीत तुम्हाला दिसतील. त्याचं कारण असं आहे ह्या बैलानं म्हणजे याच्याबरोबर माझा बैल पळायचा सुलतान आणि ह्या जोडीनं म्हणजे विनायक देशमुख लेंगरे आणि जय शेठ पाटील सोनारपाडा अख्खं महाराष्ट्रभर जे नाव गाजलं त्यातला हा सगळ्यात ज्याचा म्हणजे खरे म्हणजे मोठा वाटा आहे त्याचं नाव म्हणजे हा सोन्या. आणि म्हणून मी सोन्याच्या प्रेमासाठी आज माझं सगळं काम सोडून आलोय आणि फक्त हा माझं म्हणतो ना आपण म्हणजे सोन्याची किंमत आपण कशालाच करू शकत नाही ना असा म्हणजे हा सोन्या माझा. आता काल पूर्णपणे वाटत होतं सगळ्याला चिंता पडलेली की पण सोन्याचं मैदान आज हिंद केसरी मैदानावर जशी गर्दी असती तेवढी गर्दी काय नावातच ते सोनं आहे आणि सोन्याची बराबरी कोणी करायची ना. मी म्हणतो ना त्याचा काळ जो होता ना त्याचा काळ त्यानं असा गाजवला की त्याचं नाव म्हणजे माणसं आहे असं उरात असं म्हणजे कोरलेला बैल आहे आणि हे पुसलं जाणार नाही. तुम्ही ज्यावेळेला एखादं मोठे एवढी काय कर्तबगारी करता किंवा इतिहास घडवता तो इतिहास पुसला जात नाही इतिहास लिहिला जातो आणि त्याचं नाव आहे सोन्या. आता सोन्याच्या सुलतानच्या तुमच्या आठवणीतली शर्यत सांगा. सोन्याच्या सुलतानच्या आठवणीतली शर्यत म्हणजे प्रत्येक शर्यत आठवणीतली अशा आठवणीत अपराजित जोडी. मी लेंगराज यात्रेत आमच्या मित्रांना फोन केला आज हा बैल मी मित्रांना बोललो की जय शेठ मला यात्रेला बैल पाहिजे. एका क्षणाचा म्हणजे नाही हा नाहीच यात्रेसाठी कोण बैल देणार नाही तुम्हाला. पण मित्रांनो माझ्या न विचार करता एका क्षणात बैल पाठवून दिला म्हणजे हा यात्रेला म्हणजे एवढा शर्तीचा बैल यात्रेला पळवा देणारा ही दिलदार यारी आहे ना जय शेठची ही म्हणजे 1 नंबर यार माणूस. शेठ आहेत शेठ प्रेम बघू शकता तुम्ही. हिंद केसरी मैदानाला जुडी गर्दी आहे. तुम्ही हिंद केसरी मैदान बघील हिंद केसरी मैदानाला जुडी गर्दी असते तेवढ्या गाड्या पण
गाड्या शेवटी परत म्हणजे चिट्ट्या शेवटी मोठी माणसं मध्ये घालून बाबा चिट्ट्या द्यायला हवा. 500ची नोंद होती. राहुल मला 500च घ्यायची. पण कसं होतं काय गोष्टी सोन्याच्या नावानं मैदान आहे आणि रिक्वेस्ट केल्यानंतर एक जेवढ्या फाट्या येतात तेवढं गज भरलं. अजून सुद्धा फोन येत होतं, सकाळपर्यंत फोन येत होतं की आम्हाला ही द्या. काय काय लोक मिळेल चिट्ट्या भेटतील म्हणून बैल घेऊन आली. इतकी गर्दी झाली आणि ती फक्त सोन्याच्या नावासाठी. सोन्याच्या नावासाठी आहे ना अख्खा महाराष्ट्र जेवढे आहेत त्याचे चाहते आणि त्याचा सोन्याचा मालक अख्खा जेवढे फॅन्स आहेत ते आहेत, मी नसून. आणि त्याच्यासाठी तर गर्दी जमणारच आहे ना सोन्यासाठी, कारण प्रत्येकाचा बैल आहे हा. जयेश पाटलाचा एकट्याचा नसून. आणि आमचे सहकारी मित्र माझे मोठे बंधू विनायक दादा देशमुख यांचा आमच्या प्रत्येक कार्यात मोलाचा सहकार्य असतो. आणि सोन्यासाठी त्यांनी कंपनी घेतलेली काल, म्हणजे आज मीटिंग होती त्यांची शनिवारी. ती मीटिंग सोडून मला त्यांचे पी आहेत किंवा भाचे आहेत, त्यांनी सांगितलं दादांची मीटिंग आहे. पण दादांनी ती मीटिंग सोडून दादा मैदानाला येणार आहेत. मी फोन केल्या मला सांगितलं मी कुठल्या पण कानाकोपऱ्यात असतो ना, क्षणाचा पण विलंब न करता मी तसाच निघून आलो असतो बैलाच्या प्रेमापोटी. आता दादा तुम्ही सोन्या घेतला कुठनं घेतला तुम्ही पहिला बैल? आम्ही घेतलेला दापोड्यावरनं ज्ञानेश्वर परशुराम पाटील, आणि बैल यांच्याकडे होता बिरू गुले. हे पण अजून आमची त्यांची एकदम खास, मी जिथे मैदानात असेल तिथे आवर्जून उपस्थित राहतात. आणि यांनी मला प्रेमळ मताने बैल दिलेला आणि त्या प्रेम म्हणजे चांगल्या मनाने दिलता, म्हणून या बैलाने अख्ख्या महाराष्ट्रावर माझं नाव केला आणि आज त्यांचाही नाव होतो. असा दुसरा मालक कुठलाही करत नाही. एक बार बैल पळायला लागल्यावर कोणी कोणाला विचारत नाही. बघा मालकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिले. दादा काय आज बघताय तुम्ही प्रेमी 2011ला पंढरपूरच्या कार्तिकी वारीतने याची खरेदी केली ज्ञानेश्वर परशुराम पाटील आणि बिरू गुले हे आम्ही दोघांनी मिळून बैल घेतला 2011ला. 2015 पासून आम्ही दोघांनी बैल पळवला. मुंबईमध्ये तो बैल पळत होता सीझनला आणि पावसाळा लागला. बैल माझ्याकडे घरची आमची गाडी हिऱ्याची सोन्याची पळत होती. जोपर्यंत आमची घरची गाडी जोपर्यंत माझ्याजवळ पळत होती तोपर्यंत कुणाला गाडी मारता येत नव्हती आणि कुणालाच काय होत नव्हती. हा आनंद काय आहे की आपल्या घरचं वासरू किंवा आपलं हे, आणि आज शेठचं एवढं मोठं नाव केलं अख्ख्या, आणि त्याला देव मानला जातो. बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर सोन्याला मानला जातो. काय सांगतो? हा सोन्या हा म्हणजे गाव आलं सोनारपाड आणि बैलाचं नाव ठेवलं सोन्या. म्हणजे सोन्याच्या खाणीत सोनं जाणं ही दुर्दैव लय मोठं भाग्याचं पुण्य आहे. आणि त्यातून धनगरी खिलार हा बैल सजासजी घडू शकत नाही. कोणाकडे कुणी म्हणू द्या की मी बैल घडवीन, नाही घडू शकत. बैल घडवताना सुद्धा लय नेट लागत होता आम्हाला. ज्यावेळेस ही बैल पळवतात त्यावेळेस लय जणांनी माझं पैर मोड होती, लय माझा हाल केलाय बैलावेळेस. पण ज्यावेळेस ह्या वाघाकडे बैल गेला त्यावेळेस बैल जे उजेड जे आला, आज सगळ्यात कोण म्हणू शकत नाही मी हा बैल मारू शकतो, असं कोणच म्हणू शकत नाही. एवढा बैल उजेड आला. ज्यावेळेस माझा पायरा होया सोऱ्याचा माझ्याजवळ असताना त्यावेळेस मला काय म्हणाई मामा सकाळ जाऊन, असं लय ठिकाणी माझं बोलला. पण ज्यावेळेस माझी घरची गाडी मी न्यायचो त्यावेळेस त्याची गाडी मी गटात मारायचो. आणि बिनजोरला एकच माझ्या फक्त हार गेली, एकच गजा म्हणून बैल होता. ते संग मुंबईलाची गाडी धरली होती, तेवढ्याच बैला संग माझा हार भेटली. माझ्याजवळ जोपर्यंत बैल होतो हार म्हणून बैलांना कधी घेतली नाही. जयशेठ सोन्याच्या नावानं राहुलनं म्हणजे या बिदाल ग्रामस्थांनी दैवडी ग्रामस्थांनी मैदान घेतलं आणि बैलाच्या नावानं मैदान घेतलं पहिल्यांदाच. काय सांगाल त्यांच्याविषयी? तुम्हाला मगाशी सांगितलं ना, बैल हयात असताना कोणी घेत नाही, वारल्यानंतर घेतात. पण राहुल संची आणि जेवढे राहुलचे सर्व मोठा ग्रुप आहे राहुलचा, एक 70-80 जणांचा, सर्वांचं काय नाव घेऊ शकत नाही. आणि एवढी मेहनत करतात बैलावर. त्यांनी 15 दिवसात बैलासाठी गोठा एवढा भारी बनवलाय माती वगैरे टाकून. त्यांच्या मेहनतीला माझा सलाम आहे आणि त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे.